मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन प्रेमकथा घेऊन आलो आहे. त्या कथेचं नाव आहे सांज वेळ आणि तुझी आठवण. सांज वेळ झाली होती. आभाळात केशरी तांबडा रंग पसरला होता. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते. नदीच्या काठावर एक छोटासा बाकडा होता. त्यावर समीर बसला होता. त्याच्या हातात एक डायरी आणि पेन होता. तो काहीतरी लिहित होता, पण त्याचे लक्ष लिहिण्याकडे नव्हते. त्याचे मन भूतकाळातील आठवणीमध्ये हरवून गेले होते. ती आठवण होती त्याची मैत्रीण. तिची आणि त्याची लहानपणापासूनच मैत्री होती. दोघेही एकाच शाळेत एकाच बाकावर बसायचे. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे व्हायची, पण तेवढेच प्रेमही होते. समीरला तिची हसणारी निरागस मुद्रा खूप आवडायची. एके दिवशी त्यांच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर गेली होती. तिथे ते दोघे खूप भटकले, खूप मस्ती केली. संध्याकाळी सूर्य मावळताना ते दोघे किल्ल्याच्या बुरुजावर बसले होते. समीरने तिच्याकडे बघून विचारले, तुला काय वाटते? प्रेम म्हणजे काय असते? तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, मला वाटते प्रेम म्हणजे एका दुसऱ्याची काळजी घेणे, संकटात साथ देणे आणि एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणे म्हणजे प्रेम. एक दुसऱ्याच्या डोळ्यात बघून सगळे काही समजून घेणे. समीरला तिचे उत्तर खूप आवडले. समीरला तिचे उत्तर खूप आवडले. त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना बदलल्या. त्याला कळले की तो तिच्यावर प्रेम करतो, पण त्याला भीती वाटत होती की ती काय म्हणेल. त्याने आपले प्रेम तिच्यासमोर मांडायचे ठरवले. तो दिवस आला. शाळेचा निरोप समारंभ होता. सगळेजण नाचत गाणी गात होती. समीरने तिला एका कोपऱ्यात बोलवले. त्याच्या हातात एक छोटेसे गिफ्ट होते. त्याने ते तिला दिले आणि म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे. तिने गिफ्ट उघडून बघितले. त्यात एक छोटीशी सोन्याची साखळी होती. तिचे डोळे आनंदाने भरून आले. तिने समीरला मिठी मारली. समीरने तिला सांगितले की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. तिनेही त्याला होकार दिला. तेव्हापासून त्यांचे प्रेम सतत वाढले. त्यांनी कॉलेजमध्येही एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांनी ठरवले की ते आयुष्यभर एकत्र राहतील. पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. समीरला एका दुसऱ्या शहरात जॉब लागला, पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. समीरला एका दुसऱ्या शहरात जॉब लागला. त्यांना वेगळे व्हावे लागले. त्यांच्यामध्ये अंतर आले, पण त्यांचे प्रेम कधीच कमी झाले नाही. ते सतत फोनवर बोलत मेसेज करत राहिले. एके दिवशी तिला एका अपघाताचा सामना करावा लागला. तिची प्रकृती गंभीर होती. समीरला हे कळताच तो लगेच तिच्याकडे धावून गेला. तिला पाहून त्याचे हृदय तुटले. ती ICU मध्ये होती. तो तिच्याजवळ बसून राहिला. तिचा हात पकडून त्याने तिच्यासाठी खूप प्रार्थना केली. हळूहळू तिची प्रकृती सुधारली. ती बरी झाली. समीरने तिला पुन्हा एकदा सांगितले की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याने ठरवले की आता कधीच वेगळे होणार नाही. त्यांनी लग्न केले. त्यांचे आयुष्य आनंदाने सुरू झाले. सांज वेळ झाली. समीरने आपली डायरी बंद केली. त्याच्या चेहऱ्यावर एक छोटासा हसू आला. त्याला कळले की प्रेम म्हणजे केवळ सहवास नाही, तर आठवणीही आहेत. आठवणी ज्या आपल्याला जिवंत ठेवतात, ज्या आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्याने नदीच्या पाण्याकडे बघितले. त्याला तिची आठवण आली. त्याचे मन पुन्हा एकदा आठवणीमध्ये हरवून गेले. मित्रांनो, तुम्हाला कथा जर आवडली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.